आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढाबा स्टाईल मीडियम ग्रेव्ही चिकन बनवणार आहोत। खूपच टेस्टी बनणार ही चिकन। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मसाल्याचा वाटण तयार करण्यासाठी काही मसाले घेतलेले आहे। त्यामध्ये मी इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे, त्याचबरोबर थोडं खोबरं, धने, अद्रक, लसूण आणि तेजपान, त्याचबरोबर थोडे शेंगदाणे घेतलेली आहे आणि इथे खड्या मसाल्यांमध्ये काळ्या मिऱ्या, लवंग, कलमी आणि थोडे जिरे घेतलेली आहे। जास्त काही खडे मसाले घेतलेले नाहीत, जे अवेलेबल होते तेच घेतलेले आहेत। आता आपण हे सर्व मसाले भाजून घेऊया। सर्वात आधी मी इथे कांदे टाकलेले आहे आणि आता मी सर्वच मसाले इथे टाकून घेत आहे। फक्त मी इथे अद्रक आणि लसूण भाजणार नाही आहे। बघू शकता, अद्रक आणि लसूण आपल्याला भाजायचं नाही आहे। बाकी सर्व मसाले हे छान असे भाजून घ्यायचे आहेत। आता सर्व मसाले इथे टाकलेले आहे आणि बघू शकता मी इथे अद्रक आणि लसूण टाकलेली नाही आहे। आता आपण हे सर्व मसाले छान असे मीडियम गॅसवरती, मीडियम ते फुल गॅसवरती भाजून घेऊया। छान असं यांचा कलर चेंज होतपर्यंत यांना भाजून घ्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता कांद्याचा कलर लालसर आलेला आहे आणि सर्व मसाले छान भाजलेले आहेत। आता आपण या मसाल्यांना एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। तर बघू शकता मी या प्लेटमध्ये काढून घेत आहे या मसाल्यांना आणि इथे मी थोडं कोथिंबीर आणि मिरच्या पण घेतलेली आहे। बघू शकता 3 मिरच्या आणि थोडा कोथिंबीर। हे मसाले थंड झाल्यानंतर या सर्वांना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता मसाले छान थंड झालेले आहेत। आता आपण या सर्वांचा एक पेस्ट तयार करून घेऊया। तर आधी आपण हे भाजलेले मसाले टाकून घेऊया, त्याचबरोबर मिरच्या, अद्रक, लसूण आणि आता आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि या सर्वांचा आता आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। काही वेळानंतर बघू शकता या मसाल्यांचा एक पेस्ट आपण तयार करून घेतलेला आहे। आता आपण हा पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेऊया। सर्व पेस्ट काढून घेतलेला आहे। आता आपल्याला टमाटर पण बारीक करून घ्यायचे आहेत। तर मी इथे मोठ्या आकाराचे 2 टमाटर कापून घेतलेली आहे। आता आपल्याला या टमाटरांना सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे या टमाटरांचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। काही वेळानंतर बघू शकता टमाटराचा पेस्ट पण रेडी झालेला आहे। आता आपण हा पेस्ट पण याच प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि आता बघू शकता पेस्ट तयार झालेले आहे। चिकन पण छान धुवून घेतलेली आहे। आता आपण भाजीला फोडणी घालूया। तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता आणि त्यामध्ये आता तेजपान टाकलेली आहे। तेजपान टाकल्यानंतर आता आपल्याला कांदे टाकून घ्यायचे आहेत। मी इथे 2 कांदे कापून घेतलेले आहे मीडियम साईजचे। या कांद्यांना छान असं शिजू द्यायचं आहे। कांदे शिजल्यानंतर आता आपल्याला यामध्ये मसाल्याचं वाटण टाकायचं आहे। मसाल्याचं वाटण टाकल्यानंतर या मसाल्याच्या वाटणला सुद्धा छान असं शिजू द्यायचं आहे। बघू शकता छान असं मिक्स करून घेऊया आणि यांना शिजू देऊया। काही वेळानंतर बघू शकता मसाल्याचं वाटण, कांदे छान असे शिजलेले आहेत। आता मी इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकत आहे। हे 5 रुपये वाली पॉकेट आहे। एक पूर्ण पॉकेट मी इथे टाकलेली आहे मसाल्याचा आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायचं आहे। मी इथे 2 चमच मिरची पावडर टाकत आहे। त्याचबरोबर मी इथे 1 चमच मीठ टाकत आहे आणि थोडी हळदी पावडर, अर्धा चमचपेक्षा कमी हळदी पावडर टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। धने, जिरा वगैरे आपण आधीच टाकलेला होता म्हणून त्यांचा पावडर नाही टाकत आहे मी इथे। या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हा टमाटरचा पेस्ट पण आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। टमाटरचा पेस्ट टाकल्यानंतर या सर्वांना छान असं मिक्स करून छान यांना शिजू द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता टमाटरचा पेस्ट पण छान असा शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया। बघू शकता सर्व चिकन टाकलेली आहे। आता या चिकनला छान असं परतून घ्यायचं आहे।
या मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यांना झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती, मीडियम ते स्लो गॅसवरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटं, 10 किंवा 5 मिनिटं झाकून ठेवू शकता तुम्ही। बघू शकता 10 मिनिटानंतर स्लो गॅसवरती 10 मिनिटं झाकून ठेवलेली होती। आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया। जे मी मसाला बारीक केलेली होती त्याच डब्यामध्ये पाणी टाकून मी इथे टाकलेली आहे। आता पाणी टाकल्यानंतर आणखीन झाकून ठेवायचं आहे याला, म्हणजे थोडं आपण कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर थोडं परतून घेऊया आणि झाकून ठेवूया 15 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती। 15 मिनिटानंतर बघू शकता चिकन छान अशी शिजलेली आहे। बघू शकता चिकन शिजतपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि चिकन छान अशी शिजलेली आहे, अधूनमधून चेक करत राहायचं आहे। आता चिकन छान शिजलेली आहे तर आपण इथे कोथिंबीर टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस बंद करून घेऊया आणि ढाबा स्टाईल चिकन आपली एकदम रेडी झालेली आहे। बघू शकता काय झणझणीत लूक आलेला आहे। मी आता ही चिकन एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बघू शकता किती भारी लूक आलेला आहे आणि खायला पण खूपच चविष्ट बनते हे चिकन। एकदा तरी या पद्धतीने ही चिकन नक्की बनवून बघा, तुम्हाला खूपच आवडणार। आणि बघू शकता काय लूक आलेला आहे, काय भारी दिसत आहे ही चिकन, खूपच टेस्टी लागते। एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।